राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टचं कार्यालय आहे आणि त्याचे मालक म्हणजे ट्रस्टी अध्यक्ष पदाधिकारी हे सन्माननीय शरद पवारजी पवार साहेब हे आहे। त्या ट्रस्टची पूर्ण मालकी पवार साहेबांकडे आहे आणि त्या ट्रस्टचं नाव जय प्रॉपर्टी आहे, त्या सुद्धा पवार साहेबांच्याच आहे। पोलीस खात्याने आम्हाला जायला मज्जाव केलेला आहे, त्यामुळे ते कार्यालय आजपर्यंत उघडलेले नाही। मात्र ज्या दिवशी पोलीस बंदोबस्त बाजूला सरकेल त्या दिवशी एका रात्रीमधून आम्ही ते कार्यालय घेऊ। गेल्या काही महिन्यांमध्ये ज्याप्रमाणे शिवसेना पक्षात फूट पडली तशीच फूट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील पडली आणि शरद पवारांना सोडून अजित पवारांनी वेगळा संसार थाटला, भाजपच्या युतीमध्ये जाऊन मिळाले आणि उपमुख्यमंत्री पदावर ते पोहोचले। मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठा संभ्रम निर्माण झाला, कार्यकर्त्यांमध्येही मतभेद निर्माण झाले आणि शरद पवार गट अजित पवार गट असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्तित्वात आले। आणि याच अनुषंगाने इतक्या महिन्यांच्या कालावधीनंतर म्हणजे ही फूट झाल्यानंतर नाशिक शहरात आज संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं पहिलं कार्यालय शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू करण्यात आलं आहे। आपण इथे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी संवाद साधूयात की नेमकं हे कार्यालय सुरू करण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे। कारण राष्ट्रवादीचं जे कार्यालय नाशिक शहरामध्ये आहे ते ताब्यात घेण्यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न करण्यात आला होता, मोठा गदारोळ त्यावेळी झाला होता। मात्र आता वेगळा संसार आणि वेगळं कार्यालय हे शरद पवार गटाकडून सुरू करण्यात आलं आहे। नेमकं पदाधिकारी काय सांगतायत पाहूया। गेल्या वेळेला आपण जे मध्यवर्ती कार्यालय आहे त्याच्यावर ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता, तो संपूर्ण नाशिककरांनी पाहिला आहे। आपण हार मानली आहे का म्हणून आपण वेगळं कार्यालय सुरू केलं आहे का? बिलकुल हार मानलेली नाही। त्या कार्यालयावर पोलीस बंदोबस्त आहे, पोलिसांचा या ताब्यात आहे, त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मिटिंगा घेता याव्या त्यासाठी म्हणून तात्पुरती व्यवस्था आम्ही केलेली आहे। ते राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टचं कार्यालय आहे आणि त्याचे मालक म्हणजे ट्रस्टी अध्यक्ष पदाधिकारी हे सन्माननीय शरद पवारजी पवार साहेब हे आहे आणि त्यामुळे ते कार्यालय आमच्या ताब्यातच राहणार। पोलीस बंदोबस्त त्या दिवशी हटेल त्याच्या 1 तासाच्या आत ते कार्यालय आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते सर्व महिला भगिनी यांच्या माध्यमातून ताब्यात घेणार आहोत। आपण म्हणताय पोलीस बंदोबस्त हटल्यानंतर आपण ते कार्यालय ताब्यात घेणार, मात्र याआधी आपण ते कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तुमचे 2 गट आमने सामने आले होते, मोठा वाद या निमित्ताने उफाळू शकतो। आपण कसं पाहता याकडे? कारण पुन्हा एकदा वाद होईल, समोरचे प्रतिकार तर करतीलच। मुळामध्ये कायदेशीर अधिकार हा शरद पवार गटाचा आहे, पवार साहेबांचं कार्यालय आहे, त्या राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टचं कार्यालय, त्यामुळे हा प्रश्नच येत नाही का ते कार्यालय आम्ही त्याचा ताबा सोडलेला आहे, पोलिसांच्या ताब्यात आहे। पोलीस खात्याने आम्हाला जायला मज्जाव केलेला आहे, त्यामुळे ते कार्यालय आजपर्यंत उघडलेले नाही। मात्र ज्या दिवशी पोलीस बंदोबस्त बाजूला सरकेल त्या दिवशी एका रात्रीमधून आम्ही ते कार्यालय घेऊ। मुळामध्ये परिस्थिती अशी आहे, त्यांचा अधिकार आहे, त्यांना ते राज्यामध्ये सत्तेत आहे आणि सत्तेच्या जोरावर त्यांनी ते कार्यालय दाबून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय सांगाल तुम्ही, हे तात्पुरत्या स्वरूपाचं जे कार्यालय आपण सुरू केलं आहे, अगदी मध्यवर्ती कार्यालय जिथे आहे रोडच्या एका बाजूला ते कार्यालय आणि दुसऱ्या बाजूला लगेच तुम्ही हे तात्पुरतं कार्यालय सुरू केलं आहे, काय याच्या मागची भूमिका आहे? याच्या मागची भूमिका अशी आहे की वास्तविक जे मेन कार्यालय आहे ते आमचं आदरणीय पवार साहेबांच्याच ताब्यात आहे। पवार साहेबांनी जो ट्रस्ट स्थापन केलेला आहे राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट, त्या ट्रस्टच्या नावावर ते कार्यालय आहे आणि त्या ट्रस्टचे अध्यक्ष जे आहे आताच नानांनी सांगितलं की ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहे आणि त्या ट्रस्टची पूर्ण मालकी पवार साहेबांकडे आहे आणि त्या ट्रस्टचं नाव जय प्रॉपर्टी आहे, त्यासुद्धा पवार साहेबांच्याच आहे। परंतु आपण पाहिलं की मध्ये आम्हाला वरिष्ठांनी आदरणीय गजानन नाना शेलार आणि माझ्या नावाने एक पत्र दिलं होतं की त्या कार्यालयाचा अधिकृत तुम्ही ताबा घ्या आणि आम्हाला कागदपत्र पण त्यांनी दिलेली होती। आम्ही ते कार्यालय ताब्यात घ्यायला गेलो असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावला होता आणि पोलीस डिपार्टमेंटनं आम्हाला कार्यालय ताब्यात घेण्यापासून त्या ठिकाणी मज्जाव केला। आम्ही त्या ठिकाणी बराचसा प्रयत्न केला, परंतु काय अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी थांबलो, नाही तर त्याच दिवशी आम्ही ते कार्यालय ताब्यात घेतलं असतं। म्हणजे अजूनही ते कार्यालय आपण ताब्यात घेण्याची महत्त्वाकांक्षा ठेवत आहात। आज हे काही मंडपासारखं कार्यालय आपण उभं केलं आहे, हे पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपात आहे
असं म्हणायला हरकत नाही. महत्वाकांक्षेचा विषयच येत नाही. ते कार्यालयच मुळात आमच्या पवार साहेबांच्या गटाचंच ते कार्यालय आहे. त्याच्यामुळं महत्वाकांक्षेचा विषय नाही. अधिकृत कागदपत्र आणि रेकॉर्डप्रमाणे ते कार्यालय आदरणीय पवार साहेबांच्या ट्रस्टचंच आहे. त्याची मालकी पवार साहेबांच्याच ताब्यात आहे. परंतु अनधिकृतपणे काही मंडळी त्या ठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करते आणि त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. आणि म्हणून सध्या आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांची, सर्व जिल्ह्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये या ठिकाणी आम्हाला काही महत्त्वाचे कार्यक्रम असतात, मिटिंगा घ्यायच्या असतात आणि त्या घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमचे सहकारी आदरणीय गजानन नाना शेलार, मुन्नाभाई अन्सारी आणि आमचे पिंगळे साहेब, आम्ही एका रात्रीत हे कार्यालय या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उभं केलेलं आहे. मला एक सांगा, आपण स्थानिक पातळीवर काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहात. शरद पवार आणि अजित पवार यांच्या ज्या गुप्त भेटी होत आहेत याच्यामुळे एक संभ्रम निर्माण होतोय. आपल्या नाशिक शहरातील मग पदाधिकाऱ्यांमध्ये काय परिस्थिती आहे? आपण बघितलं, कालच आदरणीय पवार साहेबांची मीडियावर मुलाखत झालेली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये साहेबांनी ते स्पष्ट केलेलं आहे का ती जी भेट होती ती राजकीय भेट नव्हती, ती त्यांच्या वैयक्तिक त्यांची भेट होती. पवार फॅमिली ही फार मोठी फॅमिली आहे, आपल्या सर्वांना माहिती. तिचा राजकारणात जसा दबदबा आहे तसाच त्यांचं कुटुंब पण फार मोठं आहे आणि त्या कुटुंबाचे जे मुख्य, ज्याला म्हणतो मुख्य माणूस जो आहे किंवा वरिष्ठ जे आहेत ते पवार साहेब आहे. आणि त्या संदर्भात जर आदरणीय अजितदादा त्यांचे पुतणे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्यांच्या घरगुती काही कामासाठी जर अजितदादा त्यांना भेटायला गेले असेल तर मला वाटतं त्याच्यात काही वावगं नाही आहे. परंतु साहेबांनी अगदी निष्कून सांगितलं, एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 वेळेस सांगितलेलं आहे की ही आमची राजकीय भेट नव्हती आणि मी जातीवादी पक्षाबरोबर मी जाणार नाही. मी साहेब जे पवार साहेब जे आहे ते पुरोगामी विचाराचे, ते कदापि जातीवादी पक्षाबरोबर जाणार नाही, हे त्यांनी एकदा नव्हे 3 वेळा स्पष्ट केलेलं आहे. एकूणच आपण पाहतोय की या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे जे काही कार्यालय या नाशिकच्या मुंबई नाका परिसरात त्यांनी सुरू केलेलं आहे हे तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि अजूनही जे त्यांचं मध्यवर्ती कार्यालयाची जी इमारत आहे ती शरद पवार गटाकडनं ताब्यात घेणार असंही या ठिकाणी सांगताय. त्यामुळे आता पुढे शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्याचा ताबा मिळतो का किंवा तो ताबा मिळवण्यामध्ये पुन्हा एक नवीन वाद उफाळून येतो, हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सकाळ डिजिटलसाठी मी प्रतीक जोशी, नाशिक. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.